नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या भागांमध्ये आपण आपल्या राज्यघटनेच्या निर्मितीची पार्श्वभूमी पाहिली. आजच्या भागात आपण आपल्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकाविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. उद्देश पत्रिका या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येईल की उद्देश ज्यामध्ये सामावलेला आहे त्यालाच आपण उद्देश पत्रिका म्हणतो. संपूर्ण भारतीय राज्यघटनेचा जो काही सार आहे तो या उद्देश पत्रिकेत सामावलेला आहे. म्हणूनच ही उद्देश पत्रिका म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना असेही आपण म्हणतो. सर्वप्रथम प्रास्ताविका म्हणजे काय ते आपण पाहूया. आपण जर बघितलं तर कोणतंही पुस्तक असू दे, त्या पुस्तकामध्ये त्या पुस्तकाचा सारांश सांगणारी सुरुवातीलाच एक प्रस्तावना असते. कोणतंही पुस्तक सुरुवातीला उघडल्यानंतर मुख्य आशय सुरू होण्याच्या पूर्वी ती प्रस्तावना दिलेली असते. या प्रस्तावनेवरून नजर फिरवताच आपल्याला लक्षात येतं की या पुस्तकात नक्की काय दिलेलं आहे, कोणत्या विषयासंदर्भात मांडणी केलेली आहे. ती सारांश स्वरूपात दिलेली प्रस्तावना वाचल्यानंतर आपल्याला त्या पुस्तकाची आपल्यासाठी काय उपयुक्तता आहे हे लक्षात येतं. त्यावरूनच ते पुस्तक वाचायचं की नाही हे आपण आपल्या मनानं ठरवत असतो. म्हणजेच प्रस्तावना म्हणजे काय तर त्या पुस्तकाचा सारांश किंवा गोषवारा असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपलं संविधान हा आपल्या देशाचा सर्वोच्च कायदेशीर दस्तावेज आहे. दस्तावेज म्हणजे काय तर ते कायद्याचं पुस्तक आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक पुस्तकाची एक प्रस्तावना असते तशीच आपल्या संविधानामध्ये देखील सुरुवातीलाच एक प्रस्तावना दिलेली आहे. तिलाच आपण प्रास्ताविका, उद्देशिका, उद्देश पत्रिका आणि इंग्रजीमध्ये प्रिॲम्बल अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. आता या प्रस्तावनेमध्ये आपल्या राज्यघटनेच्या निर्मितीचा मूळ उद्देश काय आहे की ज्यातून आपण आपल्या देशाचा विकास कसा करणार आहोत, नागरिकांना काय देणार आहोत, आपल्या राज्यघटनेचे नेमके आदर्श काय आहेत, मूल्य काय आहेत, असं त्याच्यात नक्की काय आहे की ज्याच्यामुळे सगळ्यांचं कल्याण होणार आहे हे अतिशय थोडक्यात सरनाम्यात मांडण्यात आलेलं आहे. आपण जर या प्रस्तावनेवर नजर फिरवली तर आपल्या लक्षात येईल की केवळ 75 अशा अर्थपूर्ण आणि समर्पक शब्दांमध्ये प्रदीर्घ अशा राज्यघटनेचा सारांश मांडण्यात आलेला आहे. ही प्रस्ताविका एक प्रकारे आपल्या संविधानाचा आरसा आहे. अत्यंत थोडक्यात आपल्या संपूर्ण संविधानाचा गोषवारा या प्रस्तावनेतून मांडलेला आहे. संविधान सभा अस्तित्वात आल्यानंतर आपल्या राज्यघटनेचा कशा पद्धतीनं ती बनवली जाणार आहे, त्यात नेमकं काय असेल हे ठरवण्यासाठी 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधानाच्या उद्देशिकेचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावनेमध्ये घटनात्मक संरचनेची मूलतत्व आणि तत्वज्ञान मांडण्यात आलं होतं. या प्रस्तावावर 17 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण असं मत मांडलं आणि शेवटी चर्चेअंती अनेक महत्त्वपूर्ण दुरुस्त्यांचा हा प्रस्ताव 22 जानेवारी 1947, तारीख नीट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 22 जानेवारी 1947 रोजी मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव, हा मंजूर करण्यात आलेला प्रस्ताव म्हणजेच राज्यघटनेचा सरनामा किंवा उद्देश पत्रिका होय. MPSC मध्ये किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या सरनाम्याविषयी बरेच प्रश्न विचारले जातात. तर या सर्व सरनाम्याचा जर थोडक्यात सारांश सांगायचा झाला तर राज्यघटनेच्या सुरुवातीला सरनामा असलेली अमेरिकन राज्यघटना ही पहिली राज्यघटना आहे. नंतर अनेक देशांनी त्यावरून प्रेरणा घेतली आणि सरनामा हा राज्यघटनेचा भाग बनली. भारतानं देखील अमेरिकेचं अनुकरण केलं. सरनामा म्हणजे राज्यघटनेची प्रस्तावना किंवा प्रारंभिक माहिती, यामध्ये राज्यघटनेचा सारांश किंवा गोषवारा आहे असं म्हटलं जातं. भारतीय सरनाम्याविषयी वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळी मतं मांडली आहे. सरनामा हे राज्यघटनेचं ओळखपत्र आहे असं प्रसिद्ध कायदेतज्ञ आणि घटनातज्ञ नाना पालखीवाला यांनी म्हटलंय. पंडित ठाकूरदास भार्गव म्हणतात की सरनामा ही संविधानाची गुरुकिल्ली आहे, संविधानातील एक सुवर्ण रत्न आहे, संविधानाचं मूल्य ओळखू शकणारे एक मापदंड आहे.
सर अर्नेस्ट बार्कर हे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामुळे इतके प्रभावित झाले की त्यांनी 1951 साली राजकीय सिद्धांतावरचं आपलं जे पुस्तक प्रकाशित झालं होतं, राजकीय सिद्धांताची मूलतत्वे, त्याच्या सुरुवातीलाच भारतीय राज्यघटनेचा सरनामा छापला आणि भारतीय राज्यघटनेचा सरनामा ही महत्त्वपूर्ण बाब आहे असं मत नोंदवलं. भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेल्या प्रस्ताव आणि संविधान सभेनं मंजूर केलेल्या प्रस्तावावर तो अवलंबून आहे. 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्या घटनेच्या सरनाम्यात प्रथमच दुरुस्ती करण्यात आली आणि विद्यार्थी मित्रांनो, ही पहिली आणि शेवटची दुरुस्ती आहे सरनाम्यामधली. या दुरुस्तीनुसार सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द समाविष्ट करण्यात आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता या उद्देश पत्रिकेचं तत्वज्ञान जाणून घेण्याच्या पूर्वी ही उद्देश पत्रिका राज्यघटनेत कोणत्या शब्दात मांडली गेलेली आहे ती तशीच्या तशी आपण पाहूयात. राज्यघटनेची प्रस्ताविका म्हणते, उद्देश पत्रिका म्हणते, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा, त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि अखंडता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. इथे एक लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, 1976 मध्ये जी 42वी घटना दुरुस्ती झाली त्यानुसार समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द समाविष्ट करण्यात आले. बाकी सगळे शब्द जे 1949 मध्ये होते तसेच्या तसा सरनामा आज आहे. आपण जर ही संविधानाची प्रस्तावना बारकाईनं जर ऐकली असेल तर आपली प्रस्तावना ही प्रमुख 3 भागांमध्ये विभागण्यात आलेली आहे. त्यातील पहिला भाग म्हणजे या सरनाम्यातला संकल्प कोण करत आहे, मूळ अधिकारांचे म्हणजेच अधिसत्तेचे स्रोत, उगमस्थान कोण आहे. दुसरा भाग म्हणजे आपण आपल्या देशाला नक्की कशा प्रकारे बनवू इच्छित आहोत, कशा प्रकारे बनवणार आहोत, आगामी भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप कसे असणार आहे हा दुसरा भाग सांगतोय. आणि तिसरा भाग म्हणजे आपण आपल्या देशातील नागरिकांना नेमकं काय देणार आहोत, भारतीय राज्यव्यवस्थेची काय उद्दिष्ट असणार आहेत. अशा एकूण 3 भागांमध्ये या सरनाम्याची म्हणजेच उद्देश पत्रिकेची मांडणी केलेली आहे. हे 3 भाग ज्याला सरनाम्याचं तत्वज्ञान असं म्हटलं गेलं ते नक्की कोणते आहेत ते विस्तार रूपानं आपण पुढच्या तासाला बघूया.